राम राम मंडळी, जय बाळूमामा सगळ्यांना. तर इथं आहे ना माझं सकाळ सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक वगैरे करून माझं आवरून बसलेली, तरी ह्यांचं अजून आवरायचं चाललेलं. असंच असतं, कुठं जायचं म्हटलं का नाही माझं आवरून होतं बरं का, पण आमच्या ह्यांचं आवरून होत नाही. मुलगी वगैरे जर असतं ना तर बापरे किती वेळ घेतला असता ह्यांनी सांगू शकत नाही बरं का. आणि त्याच्यानंतर ना मग फायनली आमचं आवरलं आणि आम्ही निघालो. आणि नंतर ना मग ट्रॅव्हल्स बशी पोचलो. ट्रॅव्हल्स ह्यावेळेस आम्ही जायच्या आधी चालत्या बरं का. आणि त्याच्यानंतर ना मग आहे ना ट्रॅव्हल्समध्ये सीट वगैरे पकडली, साहित्य वगैरे सगळं ठेवलं. आणि त्याच्यानंतर ना मग गाड्यांची पूजा करायची होती. रेग्युलर जर वेळ जाताना पहिलं तर गाड्यांचीच पूजा करते ती आणि मगच प्रवासाला सुरुवात करते ती बरं का. आणि नंतर गाड्यांची पूजा वगैरे केली आणि सगळ्या पब्लिकला भंडारा वगैरे लावला. आणि मग नंतर ना भंडारा वगैरे लावून झाला का मग गाड्यांना पण भंडारा टाकला गाड्यांवरती. आणि नंतर ना मग आहे ना नारळ वगैरे फोडून गाडीत सगळी माणसं बसली आणि मग प्रवास सुरू झाला. खरंच एवढा 2 दिवसाचा प्रवास असतो ना बाळूमामाची वारी, त्यात स्लीपर पण नाही, सिटिंगनं आम्ही जातो. तर कसला म्हणजे कसलाच कंटाळा येत नाही, काय माहीत का. नाही तर अदरवाईज कुठं प्रवास करायचा म्हणला का कसला कंटाळा येतो ना बापरे. त्याच्यानंतर मग गाड्यांना पण असा भंडारा टाकून सगळ्यांनी चांग भलं बोललं आणि मग सगळी गाडीत बसायला लागली का तर प्रवासाला सुरुवात करायची होती. त्याच्यानंतर मग आम्हाला गाडीत पाण्याची बिस्लरी आणि नाश्ता दिला, वडापाव. आणि त्याच्यानंतर ना मग वडापाव वगैरे खाल्ला आणि झालं आमच्या प्रवासाला सुरुवात मस्तपैकी अशी. आणि खूप एन्जॉय करत जातो जर वेळेस आम्ही. तशी तर मला खूप भारी वाटतं असं मस्तपैकी. ह्यावेळेस तर आहे ना गाडीत खिडकीतनं बघायला भारी, एवढं भारी वाटत होतं ना, कारण एकदम हिरवळ हिरवळ सगळीकडे दिसत होती. आणि त्याच्यानंतर ना मग घाटात ही गाडी गेल्यावर तर एवढं भारी वाटत होतं ना. मला तर घाटातून जाताना कधीच असं जास्त भीती नाही वाटत, कारण ना ती एवढंसं हिरवंगार झाडं वगैरे बघून खूप भारी वाटतं. आणि त्याच्यानंतर ना मग आहे ना पुढं गेल्यावर ना हॉटेलला गाडी थांबवलेली. ह्यावेळेस तर मी स्वयंपाक फक्त घरी केलता. हा डबा तर मला मावशीनं दिलता आणि चवळी दिलत्या आणि चपात्या दिलत्या. आणि जेवण काय आम्ही घेतलं नाही, आम्ही घरचं जेवण जर वेळेस नेतो. आणि मग जेवण वगैरे केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि प्रवासाला करता करता आहे ना एन्जॉय पण खरंच खूप करते ती. आणि त्याच्यानंतर ना हिथं आहे ना मी असं आदमापूरच्या जवळ चाललेलो आणि हिथं आमच्या ह्यांनी सांगतो हिथं मी बसून फोटो काढलेला लग्नाच्या आधी घर वगैरे असं त्यांचं चाललेलं. आणि आदमापुरात नंतर ना मेटकेत पहिलं गेलो. खरं तर आम्ही पहिलं मेटकेत गेलो आणि इथं हिंदवी पाटीलचा फोटो लावलेला बघून भारी वाटलं, कारण रील स्टार लोकांचा फोटो लावते ना ते. आणि हिंदवी पाटील तर छान दिसते, तशी मला आवडते ती. आणि त्याच्यानंतर ना मग पहिले तर पळत गेलो आणि लाईनीला उभा राहिलो दर्शनाच्या लाईनीला. तर बाबा काय पब्लिक. नंतर ना मग आरती वगैरे आम्हाला लाईनीतच सुरुवात झाली, म्हणजे लाईनीतच आम्ही होतो तेव्हा आरती सुरुवात झाली. मग आम्हाला काय दिसत होतं तिथनं आतमधलं पण. आणि आरती वगैरे केली आणि मग प्रसाद वगैरे घेतलो आणि रिटर्न चाललोय आम्ही. बघा कसा अवतार झालाय आमचा. आणि नंतर ना मग तिथंच वरच्या मंदिरापाशी गेलो सत्यवा मातेच्या, आणि तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. तिथं आम्ही काय लाईनीला उभा राहिलो नाही, कारण बाहेरच्या बाहेरच दर्शन घेतलं. आणि तिथनं समोरनं मग आहे ना ट्रॅव्हल्स वगैरे जाती आमची आदमापूरला. मग एक क्लिप घेतली छोटीशी, तर कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि सत्यवा मातेच्या मंदिरात आदिगर पण म्हणजे खांब दोन्हीकडे पण येतं ना, मी आदिगर तिकडं दर्शन घ्यायची आम्ही लाईनीनंच उभा राहून. पण ह्यावेळेस आम्हाला खूप लेट झालं त्याच्यामुळे आम्ही ना बाहेरनंच दर्शन घेतलं. खालच्या मंदिरात जे बाळूमाचं मंदिर आहे तिथं मेन खांब आहे ना, तिथं आम्ही घेतलं आतमध्ये जाऊन दर्शन. पण वरच्या मंदिरात सत्यवा मातेच्या नाही भेटलं आम्हाला, म्हणजे घेतलं नाही आम्ही, कारण लय लेट झालता. आणि इथं आम्ही आदमापुरात पोचलो 12 वाजलेल्या. आणि तेवढ्यात मावशीचा फोन आला, तर मी म्हणते एवढ्या लेट मावशीचा फोन का आला. आणि मला तेव्हा कळलं की आता माझा वाढदिवस सुरू झाला, बाप रे. आणि मग नंतर ना आंघोळ्या वगैरे केल्या. आणि ह्यांनाला मी काय म्हणलं माहिती आहे का, ह्यांना म्हणलं बघा मावशीने फोन 12 वाजता करून मला विश केलं, तुमच्या तर लक्षात पण नाही. ह्यांनी कसं करत होते फोन उचलायच्या आधी थांब 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 हॅपी बर्थडे करत होते. आणि त्याच्यानंतर ना मग आंघोळ्या वगैरे आम्ही केल्या आणि चाललेलो दर्शनाला. आणि दर्शनाला जाताना कणसं दिसली आम्हाला आणि आमच्याने राहुलच नाही काय. आम्ही पहिलं तर कणसं खाऊन घेतली आणि एवढी भारी लागत होती ना. आणि कणसं म्हणलं ना आमचे हे पण आणि मी पण एवढा हावरट आहे ना कणसाला, लय हावरट आहे, आवडतं आम्हाला. या नंतर ना मग
मंदिरात गेलो तिथं पण लाईनीला थांबलो, गर्दी तर एवढी होती ना, लय गर्दी होती. आणि मग दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो. आतमध्ये काय व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळं मग मी बाहेरनंच क्लिप घेतल्या. आणि नंतर ना मग मला ह्यावेळेस का नाही आरती ब्रिजवरनं बघायची होती. ह्यांना म्हणलं आपण ब्रिजवरती जाऊया. आणि मग आम्ही गेलो ब्रिजवर, थोडा वेळ थांबलो कारण आम्ही तिथं गेलेलो 12 वाजता. काही झोपत दिपत काय नाही, तिथं गेलो आम्ही डायरेक्ट दर्शन करून थोडा वेळ इकडं तिकडं करून मग 5 वाजताची आरती सुरू होती. दर्शन घेतलं का पहिलं मेन काम असतं ते आंबील प्यायचं. एवढं भारी लागतं ना, आमच्या ह्यांना तर लय आवडतं आंबील. मग आंबील वगैरे घेऊन आरती बिरती करून मग डबल बसलो गाडीत. तर नंतर ना मग बाळूमामाचे जे गुरु होते ना, मुळे महाराज, त्यांचं नाही का मंदिर आहे गारगोटीला, ह्यावेळेस तिकडं दर्शनाला गेलतो आम्ही. तिथं पण काही क्लिप घेतल्या आणि मग गेलो. दर्शन वगैरे छान झालं. एकदम नदीच्या काठाला मंदिर आहे हे गारगोटीत मुळे महाराजांचं. आणि मग तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. तिथं पण प्रसाद वगैरे होता, आंबील वगैरे. आणि त्याच्यानंतर तिथनं दर्शन घेऊन मग आम्ही रिटर्न गाडीत बसलो. तिथून आम्ही जाणार होतो आरेवाडीला. आणि आरेवाडीला जाणार होतो त्याच्यामुळं मग आहे ना पटपट सगळी पळाली माघारी गाडीत बसायला. आरेवाडीला जायचं होतं त्याच्यामुळं. आणि मग आहे ना मस्तपैकी आमचा प्रवास सुरू झाला आरेवाडीला जायचा. आणि इथं का नाही आरेवाडीला जातात तर एवढं ती कढया नाही का बर्फीच्या, ती काय करते काय माहिती, बर्फीच कुठली तरी बनवत होती दुधापासून मला वाटते कदाचित. पण सगळ्या रस्त्याने ती कढया चुलीवर ठेवलेल्या. आणि मी क्लिप घ्यावी म्हणली पण आधीगर जेव्हा क्लिप चालू केली तेव्हा जास्त दिसत नव्हत्या, पण आधीगर लय होत्या. आणि मग काय विषय आहे ती काय मला कळला नाही. आणि नंतर जाता जाता दिंडी पण भेटली. मग आता गाडीतनंच दर्शन घेतलं. गाडी काय आमची थांबवली नव्हती कारण लेट झालता जाम त्याच्यामुळं. आणि मग क्लिप घेतल्यानंतर ना मग पुढं गेलो आणि फायनली आम्ही आरेवाडीत पोचलो. आरेवाडीत पोचल्या पहिलं तर जेवणच असतं कारण भुका लागलेल्या असते. आदमापुरात आम्ही तसंच येतो त्याच्यामुळं. आणि जेवण ही ट्रॅव्हल्सवाल्याकडूनच असतं त्याच्यामुळं जेवण ती पहिल्यांदा करायला होती ती. आणि जेवण वगैरे केलं. मी वाट बघत बसलेले आमच्या ह्यांची कारण ह्यांनी वाढत बसलेलं त्याच्यामुळं जेवण काय ह्यांचं झालं नव्हतं. आणि मग नंतर ना गेलो दर्शनाला, ह्यांनी आलं. आणि एवढं मोठं सरप्राईज भेटलं ना मला पुढं गेल्यावर, बापरे. मला माहीत नव्हतं की माझा बड्डे सेलिब्रेशन असा होईल, पण झाला. पुढं आहे तिथे बघा. पण इथं काय चाललं माहिती आहे का, लकी ड्रॉ चाललं. ह्यावेळेस आहे ना ट्रॅव्हल्सवाल्यांनी काय केलं, लकी ड्रॉ ठेवलेलं. आणि लकी ड्रॉ ज्यांना म्हणजे 3 चिट्ट्या काढून ज्यांचं नाव येईल ना त्यांना एक बाळूमाचा फोटो आणि घोंगडे भेटणार होतं. आणि मग नंतर आम्ही खूप उत्सुक होतो, कुणाचं नाव येतंय कुणाचं नाव येतंय. पण लेडीज मध्ये का एकाच पोरांना चिट्ट्या काढायला लावल्या आणि 3 चिट्ट्या काढल्या. एक चिठ्ठी काढली त्याच्यावर पण जेंट्सच नाव आलं, दुसरी काढली त्याच्यावर पण जेंट्सच आलं, आणि तिसरी काढली ना त्याच्यावर पण जेंट्सच नाव आलं. बाया कालवा करायला लागल्या सगळ्या लेडीज. म्हणल्या सगळ्या जेंट्सचीच कशी काय, एक पण लेडीज नाही आली किंवा काय. पण शेवटी नशीब पण लागतं बरं का. मग सगळ्या जेंट्सचीच नावं आली. आणि मग ती नावं वगैरे वाचून कोणाकोणाला बोलवून नंतर त्यांना ती त्यांची गिफ्ट देण्यात आली. लकी ड्रॉला म्हणजे घोंगडा आणि बाळूमाचा फोटो ठेवलेला ते. आणि त्याच्यानंतर ना मग आहे ना पुढच्या वेळेस पण लकी ड्रॉ असं सांगितलं त्यांनी. आणि पुढच्या वेळेस तर पैठणी साड्या येते, म्हणजे पुढच्या वेळेस तर लेडीजच यावेत अशा अपेक्षा आहे. पण माहीत नाही आता कोणाला भेटते पुढच्या वेळेस पण लकी ड्रॉ काढल्यावर. आणि मग नंतर नाही त्यांना ते दिलं सगळ्यांना, फोटो पहिल्यांदा दिले बाळूमांचे. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांना घोंगडी वगैरे पण दिली. आणि नंतर ना अजून एक कोणतरी जेंट्स होता, त्यांनी ना बिस्लरीचं बॉक्स वगैरे वाटलेलं त्याच्यामुळे त्यांचा पण सत्कार वगैरे केला. आणि त्याच्यानंतर ना मग आहे ना केक वगैरे आणलेला ना मग आमचं सेलिब्रेशन करायला. पहिलं तर आहे ना गाडीतच अजून एका कपलची ॲनिव्हर्सरी होती. आणि हा केक वगैरे सगळं त्यांनी ट्रॅव्हल्सवाल्यांनी केलं बरं का. त्यामुळे त्या सर्वांचं धन्यवाद की ज्यांनी माझा बड्डे एवढा स्पेशल बनवला. आणि नंतर ना मग त्यांची पहिले तर ॲनिव्हर्सरी करून घेतली. आणि त्याच्यानंतर ना मग माझ्या बड्डेचा केक वगैरे कट केला. आणि केक कट केल्यानंतर ना सगळ्यांना वाटला, गाडीतल्या वगैरे लोकांना. आणि त्याच्यानंतर ना आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, कारण इथून आम्ही दुसऱ्या देवाकडे कुठे जात नाही, डायरेक्ट मुंबईला निघतो. आणि त्याच्यानंतर ना मग निघालो आम्ही रिटर्न. मग काही क्लिप घेतल्या लांब, आरेवाडीचं मंदिर कसलं भारी दिसतंय. आणि नंतर आहे ना असंच दृश्य बघत बघत प्रवास सुरू झाला. आणि गाडीत नंतर गाणी वगैरे लावतात ना, तर सगळ्यात जास्त ह्या
छोट्या डॉननं लय एन्जॉय केला बरं का प्रवासात, सारखा डान्स करत होता आणि मोठ्या लोकांना पण डान्स करायचा होता बरं का. पण ह्यावेळेस विषय काय झाला माहिती आहे का, एकच साऊंड चालत होता. ह्यावेळेस जरा गाडी दुसरी होती ना त्याच्यामुळं, आणि एकच साऊंड चालू होता. आणि त्यांना पण डान्स करायचं होतं, ते दुसरं 2 साऊंड पण होतं आणि त्यांनी नीट करायचा प्रयत्न करत होते. त्याला काय झालंय, काय इकडूनच्या वायरा तिकडं, तिकडूनच्या वायरा इकडं, पण फायनली त्यांना काही ते चालू झालं नाही. त्याच्यामुळे त्यांनी हाय यातच समाधान मानून हाय या साऊंडवर डान्स वगैरे केला. आणि नंतर थोड्या वेळाने गाडी जेवायला थांबली, कारण ह्यावेळेस गाडी लेट झाली ती जायला घरी. त्याच्यामुळे बाहेरच जेवण सगळ्यांनी केली. आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण आदमापूरच्या वारीला जायचं असेल ना, अमावस्या वारीला आदमापूरला, तर नक्की तुम्ही जाऊ शकताय. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, बाय.